शशिकांत शिंदे प्रेमींनी कोरेगाव येथे साहेब ग्रुपची स्थापना केली। यावेळी कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते साहेब ग्रुपचे उद्घाटन संपन्न झाले। यावेळी राष्ट्रवादी युवा अध्यक्ष तेजस शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान सन्मान साथ दिली। गेली 20 वर्ष सातारा जिल्ह्याच्या या तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याचप्रमाणे सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात विनंती आहे आपण सर्वजण साहेब कामगारांचे दैवत आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार आदरणीय शशिकांत शिंदे साहेब यांचे कोरेगाव तालुक्याचे विद्यमान आमदार माननीय शशिकांत शिंदे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आहे। माननीय अध्यक्ष कोरेगाव तालुका माननीय तेजस शिंदे यांनी सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आहे। त्याचबरोबर सुरेखाताई पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हायचे आहे। आता या ठिकाणी घेतलेल्या सर्वांनी स्टेजवरती विराजमान होण्याची त्याचबरोबर राजेंद्र बसवून घ्यायचं आहे। साहेब ग्रुपचे सर्व सदस्य कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे यांनी सुद्धा स्टेजवरती या ठिकाणी स्वागत आहे। सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर जनसंतोष साप्ताहिकाचे संपादक माननीय संतोष विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपण शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्प कृपया आपण इकडे स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे। छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला। जे शहीद जवान झालेले आहेत, कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर आपण सर्वांनी या कोरेगाव तालुक्यातून आलेले सर्वच साहेबांवर मनापासून प्रेम करणारे, कोरेगाव खटाव तालुक्यातून आलेले हजारो युवकांचा भक्कम संघटन करून या मतदारसंघातील सर्वच सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाट देणारे, तालुक्यातील युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेब ग्रुप कायम कटिबद्ध राहणार आहे। जिन्होंने बर्फ में भी शौर्य की चिंगारियां बोली, पहाड़ी चोटियों पर भी अभय की क्यारियां बोली, भगाकर दूर सारे गिदड़ो सातारा जिल्ह्याचे वीर सुपुत्र रुई गावचे सुपुत्र माननीय सुशांत भारत
धन्यवाद। आज पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 120 कोटी जनतेने एकत्रित येऊन भारत एकसंघ आहे अशा प्रकारचा विश्वास दिला। त्या हल्ल्याच्या वेळेला प्रत्यक्ष कोरेगावचा एक सुपुत्र या असलेल्या याच्यामध्ये जखमी झाला। तो आज आपल्या व्यासपीठावर या ठिकाणी आहे। जोरदार टाळ्या या जवानासाठी आपण देऊया। मी त्यांच्या कुटुंबाला सुद्धा विनंती करेन की आपण इथं व्यासपीठावर यावं। खरं म्हटलं तर आपल्याला मी कल्पना देऊ इच्छितो, 2 वेळा मृत्यूशी लढून देशाच्यासाठी प्राणाची आहुती देण्याच्या संदर्भामधला एक विश्वास या ठिकाणी जतन करणारा हा आमचा सुपुत्र, सातारा जिल्ह्यात आणि कोरेगावचा सुपुत्र याचा आम्हाला अभिमान आहे। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी गोळीबार केला त्यावेळेला सुद्धा आमचा हा सुपुत्र जखमी झाला। जखमी झाल्यानंतर परत सैन्यामध्ये परत तेवढ्या जोमाने कामाला सुरुवात केली आणि परवाच्या हल्ल्यामध्ये सुद्धा जखमी होत असताना सुद्धा परत नव्या उमेदीने या ठिकाणी या असलेल्या भारत देशाची सेवा करण्याच्या संदर्भातला प्रकट इच्छा व्यक्त करणारा तरुण आपल्या समोर उभा आहे। त्यांच्या आईचं, वडिलांचं, त्यांच्या कुटुंबाचं मनापासून धन्यवाद देतो। ज्यावेळेला ही बातमी कळली सकाळी निघताना आपल्या बंधुराजांनी फोनवरून चर्चा करताना मी आता ड्युटीवर निघालो सांगितलं। दुपारी बातमी आली की अशा प्रकारचा तीव्र हल्ला झाला, त्यामध्ये आमचा हा सहकारी जखमी झाला। विशेषतः त्या आईवडिलांचं मला कौतुक एवढ्यासाठी आहे, तिन्ही मुलं सैन्यामध्ये असताना त्यावेळेला ही घटना घडल्यानंतर काय त्या मातेवर आणि आईवडिलांना आणि आमच्या भगिनीवर त्या ठिकाणी परिस्थिती आली असेल, तर त्यावेळेला धीराने मी परवा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा सांगितलं ते देशाचं प्रेम आणि आपल्या मुलाने केलेल्या या देश सेवेचा अभिमान त्या माझ्या मातेच्या असलेल्या चेहऱ्यावर मी पाहिला। या कुटुंबाला मनापासून मी या ठिकाणी खरोखर भारत मातेचा सुपुत्र म्हणून या कुटुंबाचा आम्हाला अभिमान आहे। जोरदार टाळ्या उद्याच्या या असलेल्या शहरासाठी आपल्या सर्वांच्या वतीने व्हाव्या आणि मनापासून कोरेगाव नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या, देशाच्या जनतेच्या वतीने या माझ्या वीराला मनापासून धन्यवाद घालतो। असंच आपण आमच्या सर्वांचं आयुष्य तुम्हाला लाभावं आणि देशाची सेवा करताना 2 वेळाला प्राणाला परतून लावण्याचं, या ठिकाणी मरणाला परतून लावण्याची जिद्द तुमच्या मनाने होते, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। धन्यवाद। त्यांचे प्राण वाचवले त्याबद्दल या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे। या ठिकाणी त्यांना खरंच धन्यवाद। शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणं काही सोपी गोष्ट नाही। रेल्वेच्या ट्रॅकमध्ये जाताना रेल्वेला तडा दिलेला त्यांना त्या समजलं आणि त्यावेळेला हा आमचा सहकारी धावत पुढे गेला आणि रेल्वेला त्याने थांबवण्याचा इतिहास घडवला। शेकडो लोकांचे प्राण वाचवण्याच्या संदर्भामधला या आमच्या शिवाजी कदम आणि दत्तात्रय कदमांनी केलेल्या या कामाला कोरेगावच्या सर्व जनतेच्या वतीने, युवकांच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। तुमच्यामुळे हजारो लोकांचे प्राण तुम्ही वाचवण्याच्या बाबतीमधला घेतलेला पुढाकार, कारण हल्ली बघता तुम्ही माणसं एवढी धावपळीत असतात आणि मोबाईलमध्ये असतात, आजूबाजूला काय घडतं याची परिस्थिती जाण नसते, परंतु माहिती पडल्यानंतर समयसूचकता दाखवण्याची त्यावेळची जी वेळ असते ती दाखवण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीचा गौरव माझ्या करून सहकार्याचा झाला, त्याचा तो मनापासून इथं अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर मी विशेषतः रुई गावचे आमचे सुपुत्र वीर जवान सुशांत वीर यांना या ठिकाणी आपलं मनोगत आणि पुलवामाची असलेली सत्य परिस्थिती, त्या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती सांगावी अशी आपल्याला विनंती करतो। 14 जानेवारी ज्यावेळेस मी 209 कोब्रा कमांडोमध्ये होतो त्यावेळेस मला छत्तीसगड इथे आमची ड्युटी डिप्लॉय झाली। सकाळी 4:30 वाजता आम्ही जंगलात घुसलो। फक्त खबर होती की इथं इन्काउंटर होणार आहे म्हणून, पण तिथं गेल्यानंतर आमचे एक मेजर होते, मेजरांना छातीला गोळी लागली। त्यानंतर त्यांना मधलं एक 2-3 तास आम्हाला तिथं जाऊनच दिलं नाही त्यांच्यापाशी।
नंतर एवढं जास्त फायरिंग होतं की त्यामध्ये त्यांना निघणं पण अशक्य होतं आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत जाणं पण अशक्य होतं. फर्स्ट एड तर करणं जरूर. नंतर त्यांचं हळूहळू थंडी जास्त असल्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यानंतर मी आणि माझा एक सहकारी कुसवडे गावचा श्रीमंत चव्हाण म्हणून आम्ही बडी बिअरमध्ये आम्ही पुढे गेलो. पुलवामाला जो हल्ला झाला, खरं म्हटलं तर ज्या वेळेला जवानांची ड्युटी चेंज होते, 2,000 ते 2,500 जवान हे त्यावेळेला त्या ठिकाणी ज्या ठिकाणावर त्यांची सुरक्षा असते त्या ठिकाणाहून परत आणण्याचं आणि त्यांना पोचवण्याचा व्यवस्था केली जाते. आपल्याला म्हणून सांगतो, त्यावेळेला संपूर्ण रस्ता जो असतो तो बंद केला जातो खाजगी वाहतुकीला. पण काही माहीत नाही, पण 300 किलो असलेली RDXची ती गाडी अचानक जाऊन त्या ठिकाणी आली आणि त्या गाड्यांना धडक दिली. आमचं सुदैव एवढं चाललं की आमचा हा जवान पुढच्या या ठिकाणच्या गाडीमध्ये होता. पण दुर्दैवाने या देशातले अनेक आपले जवानांना त्या ठिकाणी आपले मारण्याची आहुती द्यावी लागली. आज आमचा हा सुशांत या सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी परत सुखरूप आला. त्याचा आनंद त्याच्या कुटुंबाचा बरोबरच आपल्या सर्वांचा आहे. आणि एकच सांगतो की ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना होतील त्यावेळेला देश एकत्र होतो. ज्या वेळेला अशा प्रकारचा नापाक इरादा कोण करत असेल तर त्याला तेवढ्या प्रत्युत्तर देण्याची धमक भारताच्या प्रत्येक जनतेमध्ये आणि नागरिकामध्ये तरुणामध्ये आहे. सुशांतला मी एवढंच सांगेन की आज असंख्य लोकांचं तुम्ही संरक्षण करताना आम्ही देशाच्या पातळीच्या आतमध्ये सुरक्षित असतो. भविष्यकाळामध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की सुशांत असेल, त्यांची कुटुंबीय असतील, सर्वांच्या बरोबर आमचे जेवढे सैनिक जवान असतील, आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या जवानांच्या असलेल्या कुटुंबाचं रक्षण करणं हे सुद्धा आपल्या भारतीय नागरिक म्हणून आपले सर्वांचे कर्तव्य आहे. आणि सगळे तुमच्या बरोबर आहोत. संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारांना आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिवादन करूया. महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस संजय जवळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू विलास काका बर्गे, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा मध्यवर्तीच्या संचालिका सुरेखाताई पाटील, कोरेगाव तालुक्याच्या युवकांची नवी मान्य श्री आमदार शशिकांतजी शिंदे साहेब, कोरेगाव तालुक्याचा धन्यवाद. सर्वसामान्यांच्या लगेच हजर आहे. सर्वसामान्यांच्या लगेच हजर आहे. कोरेगाव गावात साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, सातारा जिल्ह्याचे दमदार आमदार शशिकांत शिंदे साहेब, शहाजीराव बर्गे साहेब, जयंतदादा भोसले, संजय जवळ, भास्कर मीना, राजू काका भोसले, श्रीमंत काका संजुने, सुरेखाताई, बाळासाहेब बर्गे, प्रभाकरजी बर्गे, विलासराव बर्गे, ॲडव्होकेट PC भोसले, डॉक्टर होळसाहेब, दिलीप मामा बर्गे, गजानन बर्गे, अजित बर्गे आणि गिरीश फडतरे. तर आज साहेब ग्रुपच्या उद्घाटनामध्ये
आपण सगळ्यांनी साहेब ग्रुपच्या कार्यकर्त्यांसाठी हा सपोर्ट दाखवला, हा कार्यकर्त्यांचा जमाव साहेबांच्या प्रेमापोटी तुम्ही इथे उपस्थित राहिले, याच्यासाठी त्यापासून तुमचं पहिलं मी आभार मानतो. खरं 4.5-5 वर्षापासून जे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये बघत आलोय, शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, युवकांचं नुकसान होतंय, असं कोणतीच घटक नाही जे सुखी आहे. अशा सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी आणि युवकांना एक बळ देण्यासाठी साहेब ग्रुपची स्थापना आपण इकडे करत आहोत. संघटक सागर बर्गे, अजित बर्गे, दिलीप फाळके, अमरसिंह बर्गे, सागर बर्गे, तुषार चव्हाण, ॲडव्होकेट विक्रम बर्गे, जीवन पवार, अतुल बर्गे, गणेश ननवडे, विकी सोमनाथ बर्गे, अक्षय बर्गे, सुमित बर्गे, प्रदीप बर्गे, नरेश गायकवाड, विक्रम कदम, गणेश माने, राहुल निशंकर, हे सगळे संघटनांनी एकत्र येऊन हा सगळ्या तरुणांसाठी हा ग्रुप तयार केला. खरं येणाऱ्या टाईममध्ये निवडणुकी तोंडावरती आहेत आणि हे शेतकरी आणि तरुणांचं विरुद्ध सरकार हे आपल्याकडे परत काही ना काहीतरी आमिष घेऊन येतील, परत खोटी आश्वासनं देतील. सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं झालं तर 2014च्या निवडणुकीमध्ये इलेक्शनच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदींनी आपल्या सगळ्यांना आश्वासन दिलं होतं की 2 कोटी रोजगार आम्ही आमच्या तरुणांसाठी तयार करू. 2 कोटीमधलं रोजगार तर राहून द्या, आहे ते रोजगार कमी व्हायला लागले. आज सगळीकडे माझे तरुण मित्र आहेत, मुलं इथे बसलेत, याच्यापैकी अर्धे माझ्याकडे नोकरीसाठी आम्ही त्यांच्या झटत असतो. आज तुम्ही स्वतः सिच्युएशन आणि वातावरण तुमच्या आजूबाजूला काय कसं झाले, तयार झाले ते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायची गरज आहे. आज देशाचा दर खाली घसरत चाललंय, नवीन नोकरी तयार होत नाहीये, मार्केटमध्ये पैसा राहिला नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये ह्यांनी अजून आश्वासनं द्यायचे, अजून आपल्याशी खोटं बोलायचं. याचं प्रथम उदाहरण होतं की शेतकरी कर्जमाफी यांनी सांगितली आम्ही शेतकरी कर्जमाफी करू. शेतकरी कर्जमाफी फक्त घोषणापुरती त्यांनी घोषित केली, पण जेव्हा आमचा शेतकरी लाईनीमध्ये उभा राहून ऑनलाईन फॉर्म भरून त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये चेक करायला गेला तर 7-12 अजून कोरा झाला नव्हता. तर आपल्याला फसवलं की नाही. युवकांचे वेगवेगळे प्रश्न असतात, त्याच्यासाठी माझे सगळे साहेब ग्रुपचे सगळे कार्यकर्ते, सगळे पदाधिकारी हे आपल्याबरोबर आपल्या मागे 100% उभे असतील. येणाऱ्या टाईममध्ये आपला साथ, आपला विश्वास हे राष्ट्रवादी पक्षाबरोबर, शरद पवार साहेबांबरोबर आणि शशिकांत शिंदे साहेबांबरोबर मागे राहून द्या. मी मला बोलण्याची संधी दिली, या संधीचा एक फायदा घेऊन मी माझ्या वीर जवानाला मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही जागे राहतात म्हणून आम्ही शांतपैकी झोपू शकतो. म्हणून दादा आपला मनापासून आभार की आपण आमच्या सेवेसाठी तुम्ही एवढ्या कडकड्या थंडीमध्ये पण तिकडे उपस्थित असतात. 2दा हल्ला झाला त्याच्यानंतर पण तुम्ही तुमचं इच्छाशक्ती तुम्ही तुमची जागी ठेवली आणि मनापासून तुमचा. खरं बोलू तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या तरुणांसाठी, आपल्या हक्कासाठी आपल्या रस्त्यावरती उतरावं लागेल, आंदोलनं करावी लागतील. त्यासाठी कोणी कधी मागे होऊ नये. थोड्याच महिन्याचा वेळ आहे, आपलंच सरकार परत येणार आहे. शेतकऱ्यांचं सरकार, तरुणांचं सरकार आणि तरुणांचं मुख्यमंत्री म्हणून आम्हाला अजितदादांना मुख्यमंत्री पदावरती बघण्याची इच्छा आहे. आणि हे 100% आम्ही राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते हे करून दाखवू. आणि आपल्या सगळ्यांच्या जोरावरती आणि आपल्या सगळ्यांच्या विश्वासावरती एवढं सांगतो, राष्ट्रवादी सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, राहणार आणि राहणारच. हेच बोलून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज छत्रपतींच्या विचाराच्या असलेल्या या महाराष्ट्रामध्ये कोरेगावच्या मातीतून
ज्यांनी या ठिकाणी देशाच्या संरक्षणासाठी आज सुशांत ग्रुपच्या आज असलेल्या साहेब ग्रुपच्या असलेल्या आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आमचं भाग्य आहे की या व्यासपीठावर आम्हाला पहिल्याच कार्यक्रमाला सत्कार करण्याचा योग सुशांत वीरमुळे लाभला। त्याबद्दल मी सुशांत देशाच्या रक्षणासाठी असे अनेक जवान उभे राहतात, पण राज्याच्या असलेल्या आपल्या भूमीमध्ये अनेक लोक या ठिकाणी रक्षण करावे अशी अपेक्षा सर्वसामान्य गरीब जनतेची असते। एक जवान देशासाठी लढतो, पण कोरेगावचा तरुण जवान आता समाजाच्या अन्यायासाठी लढेल, म्हणूनच साहेब ग्रुपची स्थापना होते याचा मला निश्चितपणाने आनंद आहे। राजकीय क्षेत्रामध्ये सामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा होत असतो। माझं दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि अजितदादांच्या आशीर्वादामुळे एक माथाडी कामगाराचा मुलगा 4 वेळेला आमदार होत असताना राज्याचा मंत्री होतो। खरं म्हणलं तर हा इतिहास आश्चर्यकारक असला तरी तो संघर्षातला आहे। एखादा व्यक्ती कधी यशस्वी होत नसतो, त्याला साथ देणारे हजार हात असतात, यशापर्यंत नेणाऱ्या अनेक शिड्या असतात, आणि माझ्या राजकारणातल्या सर्वात यशामध्ये नेणारे सर्व वडीलधारी मंडळींचा आशीर्वाद होताच। सर्वात मी जिल्ह्यामध्ये यशस्वी झालो ते माझ्या तरुणांच्या पाठबळामुळे झालं याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या, पुण्यातल्या असेल, मुंबईतल्या असेल, नाशिकच्या असेल, सातारा जिल्ह्यातल्या असेल, अनेक राज्यातल्या अनेक जिल्ह्यातली तरुण मंडळींना एक मित्रत्वाचं नातं आणि भावाचं नातं उभं करणारे कार्यकर्ता म्हणून विश्वास देण्याचा प्रयत्न मी गेल्या काही वर्षापासून केला। मिळालेल्या अधिकारातून आपल्या या सहकार्यांना मदत करायची एवढी प्रामाणिक इच्छा करून मी राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं। अनेक शहरामध्ये माझे हजारो तरुण मित्र आहेत, अनेक तालुक्यामध्ये, अनेक जिल्ह्यामध्ये मला मानणारा एक वेगळ्या प्रकारचा तरुणांचा संच आहे, कारण त्यांना एकच विश्वास होता की आपला माणूस हा राजकारणापुरता उपयोगात आणत नाही, तर हल्ली तरुणांना फक्त राजकारणापुरतच वापरण्याचा प्रयत्न होतो, पण त्या तरुणाला सुखदुःखाला साथ घेणारा जेव्हा माणूस यशस्वी होतो तो उत्तम राजकारणी होतो। आदेश डोळ्यासमोर ठेवून मी काम करत राहिलो। मागच्या काळामध्ये शशिकांत शिंदे युवा मंचची स्थापना झाली, ती पिंपरी चिंचवडला पण झाली, नवी मुंबईला सुद्धा झाली, आणि निलेश पहलवानांच्या माध्यमातून या सातारा जिल्ह्यामध्ये आणि कोलेगावमध्ये सुद्धा झाली। हजारो तरुण या ठिकाणी एकत्रित झाले। काही लोकांना चांगलं वाटलं, काही लोकांनी टीका केली, अगदी पक्षाच्या नेतृत्वाकडे जाऊन सुद्धा सांगितलं की संघटनेची युवा फळी असताना सुद्धा वेगळ्या कशा प्रकारची बांधणी का होते। एवढंच सांगितलं की काही लोकांना संघटनेपेक्षा व्यक्तीच्या नावावर फार प्रेम असतं। काही लोकांना काम करत असताना संघटनेची बंधनं जरी असली तरी वेगळ्या पक्षाचे असले तरी आमदार शशिकांत शिंदेवर वैयक्तिक प्रेम करणारी मंडळी सुद्धा फार असतात। आणि अशाच प्रकारचं कोरेगाव तालुक्यातल्या आणि कोरेगावच्या शहरातल्या तरुणांनी एक विचार केला। 2 वेळा या भागातला आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना कोणी काही सांगायचं। संजय राव भास्कर कदम इथं अध्यक्ष आहेत, आता तेजस या ठिकाणी युवकांचे अध्यक्ष आहेत,
शहाजी काका व्यासपीठावरच्या सर्वांची नावं घेत नाही, पण संजयराव एक सांगतो, या युवकांनी मनात आणल्यानंतर देशाचा इतिहास सुद्धा बदलू शकण्याची ताकद माझ्या युवकामध्ये आहे हे ओळखणारा एक मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला. साहेब ग्रुपची स्थापना करताना माझे सर्व पदाधिकारी, सागर बर्गे मेजर असतील, अमर बर्गे असतील, अजित बर्गे असेल, दीपक फडके असतील, सागर बर्गे असतील, अक्षय बर्गे असतील, अतुल बर्गे असतील, तुषार चव्हाण माझा असेल, विकी बंडलकर असतील, विक्रम बर्गे असतील, गणेश धनावड्याचे, सुमित बर्गे, राहुल वाल्मिकी, सोमनाथ बर्गे, जीवन पवार, विक्रम बर्गे, सर्व कार्यकर्ते हे एकत्र आले. त्यांनी मला एक विनंती केली, तर आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. आम्हाला तुमच्याबरोबर काम करताना तुमच्याबरोबर आम्ही ओळखीचे व्हावं, अशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं काम या कोरेगाव शहरामध्ये आणि कोरेगाव तालुक्यात करून दाखवायचं आहे. युवकांची मजबूत अशा प्रकारची फळी उभी करायची आणि फक्त शशिकांत शिंदेच्या पाठीमागे विकासाचा आणि सामाजिक आणि सांस्कृतिक गगर्म घेऊन काम करण्याची भूमिका करायची एवढी इच्छा व्यक्त केली. मी थोडे आढेवेढे घेतले. मी एवढंच सांगितलं, या राज्यामध्ये आणि या देशामध्ये दोनच साहेब होऊन गेले, हे स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. या दोन नेत्यांच्या व्यतिरिक्त साहेब हा माणूस होऊ शकत नाही. नावं बरीच शोधली, पण नावात पण वजन असावं लागतं. आणि मग त्यांनी ठरवलं की आम्ही आता ऐकत नाही, पण या ग्रुपची आम्ही स्थापना करतो. आमची बांधिलकी एवढीच आहे. मला आनंद आहे, तरुणांना संधी मिळाली पाहिजे. मी शहाजी काकांना मगाशी विचारलं, काका बोलला अमर पहिलीच वेळ भाषण करतो. ते बोलले हो पहिली वेळच माईकवर बघतो बोलताना. अजित पहिली वेळ बोलला, उद्या मेजर पहिली वेळ बोले. मेजरवर राजे आपल्याला आता ह्या आयची जबाबदारी देणार आहोत. मेजर एकच सांगेल, माझ्या सर्व साहेब ग्रुपच्या तरुण असलेल्या पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगेल, असा विश्वास निर्माण करा की कोरेगाव तालुक्याला गरिबाला वाटलं पाहिजे की साहेब ग्रुपचा कार्यकर्ता उभा राहिला तर मला या ठिकाणी न्याय मिळतो. अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. ही माझी तरुण मंडळी पुढे आलेली आहे. भविष्यकाळ त्यांचा उज्ज्वल करायचा असेल तर मगाशी तेजस शिंदेंनी सांगितलंय, सरकार कोणाचा याच्यापेक्षा सरकार तरुणांच्या असलेल्या प्रश्नाला न्याय देतो का याच्या प्रकारचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. मी काय आज राजकीय भाषण करणार नाही, पण निवडणुकीच्या काळामध्ये जी काय आश्वासनं दिली जातात ही आश्वासनं पूर्तता करण्याच्या बाबतीमध्ये कोणते पक्ष यशस्वी होतात का? कालपर्यंत तरुणांना वाटत नव्हतं, व 18 वर्षाचा तरुण ज्यावेळेला मतदानाच्या अधिकारावर आला त्या या देशातल्या असलेल्या एकूण लोकसंख्येच्या 35% तरुण, 18% तरुण हा मतदानाच्या अधिकारावर देशाच्या असलेल्या नेतृत्वाचा आणि पक्षाचं भवितव्य बदलू शकतो इतका विचारिक तरुण या देशामध्ये त्या ठिकाणी उभा राहिला. भावनेला हात घातला की मतं मिळतात, ही समीकरण आता बदलायला लागलेली आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या पुतळ्याकडे पाहतो. आजही आम्हाला अभिमान आहे. 350 वर्षानंतर सुद्धा या जगामध्ये एकमेव राजा असा होऊन गेला की आजही त्याच्या दराला आजही त्याचा आहे त्याच्यापेक्षा जास्त उभा राहिलेला आहे. पण ज्यावेळेला विचार करतो ज्या या राज्यामध्ये छत्रपतींची जयंती, छत्रपतीचा पराक्रम आम्ही या ठिकाणी दाखवतो, या राज्यामध्ये सुशांत सारखे पराक्रमी असलेली सुपुत्र जन्माला येतात. त्या छत्रपतींच्या बद्दलची भावना सध्याच्या देशात आणि राज्यात त्यांच्या विचाराची आहे का? छत्रपतींनी रयतेचं राज्य केलं, पण या छत्रपतीच्या आज दुर्दैवाने पुतळ्याची उंची किती असावी
हे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तरुणांच्या समोर या ठिकाणी चर्चेला येतं, यासारखं दुर्दैवान आहे. माझा तरुण एवढ्यासाठी पेटला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का नाही, माझ्या तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध झाल्या पाहिजे का नाही, हा प्रश्न ज्यावेळेला भावनिक केला जातो त्यावेळेला त्या भावनेचं उत्तर जर दिलं नाही तर हा तरुण इतिहास बदलू शकतो. तो छत्रपतीच्या काळापासून मावळा असलेला तरुण भविष्य काळात सुद्धा प्रामाणिक असलेला मावळा राहतो. तो मावळा जर उभा करायचा असेल तर माझ्या साहेब ग्रुपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मी विनंती करेन की तरुणांमध्ये एक विश्वासाचं नातं असं निर्माण करा की कोरेगाव तालुक्यातला प्रत्येक तरुण साहेब ग्रुपचा सभासद होऊन या असलेल्या रणांगणामध्ये सर्वसामान्य जनतेचा आधारवर उभा राहील एवढी जिद्द निर्माण करण्याचा प्रयत्न करा, एवढीच माझी विनंती या ठिकाणी असणार आहे. अनेक प्रश्न आहेत. 3.5 कोटी लोकांना बेरोजगारी आता या वर्षी निघालेली आहे. उद्योगपती बंद करून धंदे परदेशात सुरू झालेले आहेत, जायला नोकऱ्या नाही. शेतीवर उत्पन्न करायचं म्हणलं तर हमी भाव मिळत नाही. तरुणांच्या प्रश्नाला गती देण्याचा आणि न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात, अनेक अडचणी निर्माण होतात. शासकीय कामामध्ये गरिबांना न्याय मिळतो का नाही, तो जर मिळवायचा असेल तर तुमच्याकडे जर तक्रार आली आणि त्या तक्रारीच्या मध्ये त्या गरिबाला न्याय असेल आणि तो जर देणं कोणी जर काबू करत असेल तर साहेब ग्रुपचा असलेला पदाधिकारी त्या अधिकाऱ्याला वटणीवर आणून त्या गरिबाला न्याय देईल अशा प्रकारची भूमिका करण्याची जिद्द माझ्या या तरुणामध्ये असते. आणि मला बंधन आहे, हे मंत्री आहे, पुढे बंधनात राहावं लागतं. मी तिथे गेलो कामगार नेता असतो त्या मालकाला सुद्धा थरका पुरवतो, एवढी माझी कामाची पद्धत असते. संधी मिळत असते, ही संधी करत असताना आपण त्या ठिकाणी बेलाशकपणे सांगून द्यावं की या तालुक्यात या जिल्ह्यात कोण अन्याय झाला तर त्याला न्याय देण्यासाठी आम्ही उभं राहू. एखाद्याला अडचणी कोण उभे राहिला, आता दुष्काळ पडलेला आहे, या दुष्काळाच्या माध्यमातून पहिल्या प्रथम आपण पुढाकार घेऊ आणि जिथे जिथे गावामध्ये दुष्काळ आहे तिथे साहेब ग्रुप या ठिकाणी उभा राहील आणि या दुष्काळग्रस्त असलेल्या सर्व समाजाला मदत करण्याची भूमिका करेल. एवढंच नव्हे, भविष्य काळामध्ये सुद्धा अनेक अडचणीला समोर जात असताना समाजाच्या अडचणीला न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करण्याचा प्रयत्न करू. शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुलींना मदत करण्यात असताना परवाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं की आता मुलींना आपण सायकल वाटतो. शिक्षण घेणाऱ्या गरीब मुलींना त्या ठिकाणी मदत देण्याचा भाव या नात्याने आपण मदत करण्याची प्रयत्न करू. आरोग्याच्या इतक्या तक्रारी असतात, दवाखान्यामध्ये औषधं मिळत नाही, असेल ऑपरेशन करायचं म्हटलं तर 15-15, 20-20 लाख द्यायचे म्हटलं तर आपलं घरदार विकायला लागतं. आपण त्याला पुढाकार घेतला पाहिजे. मी बसलेलो आहे मुंबईतला आणि मोठ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दारिद्र्य रेषेखाली तर दाखला असेल तर मोफत असलेलं ऑपरेशन करण्याची भूमिका सुद्धा आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. अशा प्रकारचा निर्णय आपण सर्वांनी घेतला पाहिजे. संधी मिळालेली आहे, व्यासपीठ मिळालेलं आहे, व्यासपीठावर आणि संधीवरून काम करत असताना सामान्य जनतेला ताराराम म्हणून तुम्ही उभा राहण्याचा प्रयत्न करा. युवकाचा आयडॉल म्हणून साहेब ग्रुप उभा राहायला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करा. एवढाच विश्वास करण्याचा प्रयत्न केला तर मला खात्री आहे की कोरेगाव तालुक्यातला सर्व युवक तुमच्या झेंड्याखाली आणि तुमच्या असलेल्या या ग्रुप खाली एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. आम्ही फक्त वाढदिवसासाठी एकत्र येतो, सेलिब्रेशन करण्यासाठी एकत्र येतो. त्यापेक्षा विधायक सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेऊ. तरुणांच्या असलेल्या कलाला वाव देत असताना सामाजिक असलेल्या चळवळीचं भान ठेवून आपण कार्यक्रम घेऊ. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवू. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कामं करून त्या ठिकाणी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा निर्माण करण्याला विश्वास निर्माण करू. IPS IAS परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या संदर्भामधलं काम करू. समाजाच्या आडल्या नडल्यांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका करावी. माझा हा साहेब ग्रुप फक्त नुसता वाढदिवसापुरता मर्यादित नाही, तर माझा हा साहेब ग्रुप
सर्वसामान्य कामासाठी आणि सर्व जनतेच्या असलेल्या उपयोगासाठी येऊ शकतो, सामाजिक उपक्रम राबवतो, सांस्कृतिक उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम करून इथल्या आई बहिणींना, माय भगिनींना आणि त्या असलेल्या जनतेला जो शहरात पाहायला मिळत नाही अशा प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करून दाखवतो. एवढा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मला माझ्या या ग्रुपने आज स्थापन केलेला असलेल्या पदाधिकाऱ्यांचा अभिमान वाटेल एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. संकट पण आहे. एक पदाधिकारी चुकला तर त्याचा परिणाम नेत्यापासून सगळ्यांना भोगावे लागतात. आणि मी तुम्हाला खात्री देतो माझा पदाधिकारी चुकणार नाही याची काळजी माझे सगळे लोक घेतली. आजपर्यंत इकडे तिकडे आपण होतो, आता एकत्र येऊया आणि भविष्य काळामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचा शब्द या जनतेच्या आणि युवकांच्या साक्षीने शशिकांत शिंदे तुम्हाला देतोय. तुम्ही जे सांगाल, जी कामं सांगाल, सामाजिक चळवळीच्या संदर्भातून जे मला आव्हान कराल ते तुमच्या या माझ्या पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची भूमिका ही 100% शशिकांत शिंदेची असेल. हेच आज विश्वास उद्घाटनाच्या निमित्ताने माझ्या या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला मी देतो. फार मोठं काय वाटचाल करायचं, कोणी काही म्हणू. देशाची बॉर्डर काय सुशांत सांगतील, पूर्ण अस्थिरता आहे. शेजारची राष्ट्र आपल्याकडे शत्रू म्हणून पाहत आहे. अंतर्गत राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा तशाच प्रकारची अस्थिरता आहे. माझा सैनिक या ठिकाणी देशाच्या बॉर्डरवर सुरक्षेसाठी लढतोय, त्याच सैनिकाला परत देशाच्या आतमध्ये राज्यामध्ये सुरक्षेसाठी लढावं लागतं. हे दुर्दैव भारताला पाहायला मिळत आहे. विचार करा, 5-5 राज्यामध्ये जातीय तेढ वाढायला लागलेली आहे. देश अस्थिरतेकडे जातो का अशा प्रकारची शंका माझ्या तरुणांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. तो भविष्य काळामध्ये भारत महासत्ता होईल अशा प्रकारचं स्वप्न आम्ही पाहतो. भविष्य काळामध्ये माझ्या तरुणांना एक वेगळ्या प्रकारची दिशा दाखवायला मिळेल असा विश्वास आमच्या मनामध्ये मिळतो. तोच असलेला भारत आज कुंकवत होतो का अशा प्रकारची शंका. कर्जबाजारी झालेला भारत, कर्जबाजारी झालेला राज्य. माझे वडील शेती करतायत, मुलगा इंजिनियर झाला पण नोकरी मिळत नाही. कष्ट केलेला बापाला माझा मुलगा इंजिनियर झाला याचा अभिमान वाटतो. तो दुर्दैवाने नोकरी मिळत नसलेला तोच मुलगा वडिलांच्या बरोबर शेताला जातो. हे दुर्दैव आपण या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाहतोय. हे चित्र जर बदलायचं असेल तर या तरुणांना आपलंसं वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व तुम्ही उभं करण्याचा प्रयत्न करा. निवडणुका येतात जातात पण निवडणुकीपेक्षा विश्वासाला फार महत्त्व असतं. आणि विश्वास जर उभा करायचा असेल तर या समोर आलेल्या तरुणांना एकच निर्णय झाला पाहिजे की आता देशाचा बदल सुद्धा आम्ही करू, राज्याचा पण बदल करू. ती सुरुवात कोरेगावच्या या साहेब ग्रुपच्या माध्यमातून होईल आणि त्याचा आदर्श या ठिकाणी घेत असताना 100% सांगतो माझा हा ग्रुप या तालुक्यामध्ये जिथे अन्याय होईल तर पहिला जर कोण माझा उभा राहील असेल अन्यायाच्या विरोधात तो साहेब ग्रुप उभा राहील. एवढा 100% विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो. मनापासून धन्यवाद देतो. तुमची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. हेडमास्टर मी आहे तर या हेडमास्टरने केलेलं सिलेक्शन आपण बघितलं आहे. अनेक चित्रपट निघाले, चंदे इंडिया निघाले, सगळे निघाले. पण पहिला रेफरी असतो तो शेवटच्या सामन्यापर्यंत जिंकेपर्यंत त्याची प्रतीक्षा असते माझा संघ विजय व्हावा, माझा ग्रुप विजय व्हावा. लागणारी सगळी रसद आणि ताकद मी देईल, त्याची चिंता तुम्ही करू नका. भाऊ या नात्याने माझा शब्द आहे, तुम्ही जे कामं सांगाल ते करेल. पण एक आहे, परीक्षेमध्ये पास होण्याची धमक माझ्या या ग्रुपने दाखवावी. मला खात्री आहे उद्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये तुमच्यामुळे मी मोठा होईल. हो 100% होणार. कारण मी सुद्धा एक जिद्द असलेला तरुण आहे, भविष्य काळाचा वेध घेणारा तरुण आहे. मी हे लक्ष घेऊन चालतो की मला यापुढे जायचं आहे. अडथळे येतात, संकट येतात, घेरलं जातात, पण त्याला तोडून पुढे जाण्याचा पराक्रम करतो तोच खरा मर्द मावळा असतो. आणि तो मर्द मावळा शशिकांत शिंदेच्या माध्यमातून तुमच्या बरोबर आहे. फक्त मावळे म्हणून साथ द्या. इतिहास घडवण्याची धमक आपल्यामध्ये आहे. या सातारा जिल्ह्याने चव्हाण साहेबांसारखं नेतृत्व दिलं. या सातारा जिल्ह्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या असलेल्या पार्श्वभूमीमध्ये अनेक मावळे तयार केले. या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रातून देशाच्या तवाखीवर नेतृत्व देण्याची धमक दाखवली. या सातारा जिल्ह्याने एक इतिहास घडून दाखवला. याच कोरेगाव तालुक्यामधून
परत एकदा महाराष्ट्रामध्ये एक सक्षम पद्धतीने आपण उभं राहण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही फक्त साथ द्या. इतिहास घडवण्याची जबाबदारी ही माझी असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.